झी 24 तासच्या बातमीनंतर कोरेगाव जमीन प्रकरणाचा व्यवहार रद्द झाला। या प्रकरणामध्ये संबंध नसल्याचं म्हणणारे अजित पवार यांनीच ही घोषणा करत हा व्यवहार रद्द केला। त्यामुळे एकीकडे मला व्यवहार माहिती नाही असं अजितदादा म्हणाले, मात्र दुसरीकडे त्यांनीच हा व्यवहार रद्द कसा केला हे देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। पाहूयात। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। ह्या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं। 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात। मुद्द्यात सज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी। झी 24 तासनं कोरेगाव जमीन प्रकरणाची बातमी ब्रेक केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय तुफान आल्याचं पाहायला मिळालं। मात्र झी 24 तासनं या व्यवहाराचा भांडाफोड केल्यानंतर अजित पवारांनी थेट पत्रकार परिषद घेत जमिनीचा व्यवहारच रद्द केला। मात्र एकीकडे अजित पवार म्हणतात या प्रकरणात माझा संबंध नाही, मात्र दुसरीकडे संबंध नसणारीच अजित पवार या प्रकरणाचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा करतात। त्यामुळे या प्रकरणात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय। दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता, मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे आकडे सांगितले, मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम झी 24 तासनं 5 तारखेला महाराष्ट्रासमोर हे जमीन गैरव्यवहार प्रकरण आणलं। त्यानंतर पहिल्यांदा माध्यमासमोर प्रतिक्रिया देताना मला या प्रकरणाबाबत काहीच माहिती किंवा माझा संबंध नसल्याचं दादांनी वारंवार सांगितलं। मात्र 3 ते 4 महिन्यांपूर्वी कानावर प्रकरण आल्याचं दादा बोलून गेले, त्यामुळे दादांच्या विधानावरूनच संशय निर्माण होतोय। ह्या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं। माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं, हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे। आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी, माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। या प्रकरणाची अजित पवारांना खरंच माहिती नव्हती का? याबाबत आजही त्यांना प्रश्न विचारण्यात आला। मुलं सज्ञान झाल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करतात असं स्पष्टीकरण यावर अजित पवारांनी दिलं। मात्र दादांच्या या विधानानंतर नारायण राणेंनी त्यांना चांगलाच टोला लगावलाय। इकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात। परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। सज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती। आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे मी त्याच्यात काय बोलू शकतो। मुद्द्यात सज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी। बरोबर ना? कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजितदादा 2 ते 3 वेळा माध्यमांसमोर आले, मात्र दादांची यामध्ये परस्पर विरोधी विधानं पाहायला मिळाली।
तसंच अमेडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवार, दिग्विजय पाटील आहेत. त्यांनी समोर न येता व्यवहार रद्दची कोणतीच घोषणा केली नाही. मात्र या प्रकरणात माझा संबंध नसल्याचे म्हणणाऱ्या अजित पवारांनी समोर येत व्यवहार कसा रद्द केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.